IPLची मॅच बघताना एक गोष्ट तुम्ही नक्की नोटीस केली असेल, ती म्हणजे मॅचमध्ये डॉट बॉल पडल्यानंतर स्क्रीनवर हिरव्या रंगाचं एक झाडाचं चिन्ह दिसतं. पण झिरो किंवा डॉट ऐवजी हे चिन्ह तिथे का दिसतं? तर यामागे एक कारण आहे. IPL मध्ये प्रत्येक डॉट बॉल मागे 500 झाडं लावण्याचा संकल्प BCCIनं सोडलाय. BCCIनं 2023 पासून हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय. आरोग्यदायी आणि शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणात झाडांचं मोठं महत्त्व आहे आणि म्हणूनच याबद्दलच्या जनजागृतीसाठी BCCI IPL मध्ये पडलेल्या प्रत्येक डॉट बॉल मागे 500 झाडं लावणार आहे. हा उपक्रम सुरू झाला 2023च्या प्लेऑफ सामन्यांपासून. चेन्नई आणि गुजरात संघातल्या त्या सामन्यात 84 डॉट बॉल्स टाकण्यात आले, म्हणजेच 42,000 झाडं त्यानंतर लावण्यात आली. गेल्या सीझनमध्येही प्लेऑफच्या सामन्यांपुरताच हा उपक्रम मर्यादित होता आणि त्यावेळी 1,62,000 झाडं लावण्यात आली. पण यंदा मात्र BCCI हे ग्रीन इनिशिएटिव्ह व्यापक स्वरूपात राबवत आहे. IPLच्या या सीझनमध्ये प्रत्येक सामन्यात डॉट बॉलसाठी 500 झाडं लावायची असं BCCIनं टाटा ग्रुपच्या साथीनं ठरवलंय. त्यामुळे या IPL मध्ये तुमच्या आवडत्या टीमच्या बॉलर्सनाही सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये सांगा की IPLच्या इतिहासातली पहिली ओव्हर, पहिला डॉट बॉल कोणत्या बॉलरने टाकला होता.